हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि मागच्या वेळेसचे जे व्लॉग आहेत त्याला तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे. आणि आजचा व्लॉग असं स्टार्ट होतो आहे की आज गौरीचा ओवसा आहे आणि आमच्या घरात गौरबाई बसत नाही, पण त्याची आरती बिरती सगळं करतात, पूजा विजा वगैरे बाप्पासमोर सगळं करतात. तर आता आपण तेच करून घेऊ. आणि त्याच्या आधी आता जस्ट उठले मी, लेटच उठली, 10 वाजता उठले मी. आणि आता पटकन आवरून घेते, फ्रेश होते, तयारी वेळ सगळं करून घेते आणि मग परत रेडी होते. सो आज साडी घालणार आहे मी परत एकदा नवीन असं. आणि त्याचा ब्लाऊज पण मीच वर केला आहे, तर तो ब्लाऊज वर कसा वाटतो हे सुद्धा तुम्ही सांगा. आणि आता रेडी होते आणि डायरेक्ट आपण आरतीच्या टाईमलाच भेटूया. तनु आता जेवायला किंजल भाव जास्त खाऊ नको, घेणार निघ आता, चल. आम्ही साड्याने थोडी अख्खा दिवस ठेवले, साड्या पटापट काढतो, थोडी अख्खा दिवस ठेवले. दरवर्षी घालतात एक काढले लगेच. मागच्या वर्षी मोठी होती का? मागच्या वर्षी गणपती आपण मोठा होता का तुमचा जरा? परत कमी केलं तुम्ही? नाही, डिझाईन काय ना साईज आहे. ताई वगैरे कोणी आले आई?
आम्ही आलोय काकांच्या घरी आणि आता इथून चाललोय सगळ्यांच्या घरी पाया पडायला. आज लास्टचा दिवस आहे म्हणून. आणि मग इथून जाणारे वाटतं हे आल्यावरती मोठे गणपती आहेत ना तिथे. आता बघू हे कधी येत आहेत ना, मला कधी नेता येत ते. असं सगळ्यांकडे पाया पडायचं मत आहे माझं. सो ब्लॉग पूर्णपणे बघा. Two hours later. सो गाईस आम्ही आता पोहोचलेलो आहे आमच्या भिवंडीच्या गणपतींकडे. गाईस आता आम्ही पोहोचलेलो आहे. डायरेक्ट VIP एंट्री आम्हाला भेटली. आता बघू आतमध्ये जाऊन. सॉक्स नाही घातले ना हो? घातला तुम्ही? तर गाईस मी पण आलेलो ब्लॉग मध्ये. आज आमचं डायरेक्ट आम्हाला एंट्री भेटलेली आहे. VIP पास आहे आपल्याकडे भाऊ. साधी माणसं आहेत का आपण? ए बाई आतमध्ये उभे करे बाई. हे चुकीचं आहे. एवढा फिरून फिरून जायला लागतो. सवारचा गणपती बघायला चाललो आम्ही. सायनप आणि मांडलेला गणपती बघायला चाललो आम्ही. तर गाईस डेकोरेशन बघू शकता तुम्ही. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं डेकोरेशन यावर्षी खूप मस्त डेकोरेशन केलं. तर गाईस आता आम्ही बाप्पाच्या गाभाऱ्यात चाललोय. सो आतमध्ये खूप मस्त लाइटनिंग वगैरे केलेली आहे. बघू शकतो. चल मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे काही. बघू शकता तुम्ही. थोडंसं आतमध्ये चाललो आम्ही. आता आम्ही आतमध्ये चाललोय. आपण आतमध्ये आलेलो आणि खूपच सुंदर खूप लाईन लागली. सध्या लाईन कमी आहे. सुंदर असं डेकोरेशन. तर आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो आम्ही दर्शनासाठी आलो. मस्त आहे बाबा. लाईनीत आहोत आणि समोर तुम्हाला दाखवतो बाप्पा कसे. फोटो काढायचा का वरती? हो काढू. तर आता गर्दी होत चालली आहे आणि आम्हाला पण दर्शन वगैरे भेटलेलं आहे. खूप मस्त म्हणतात. खूप लाईट पडले त्यांच्यावर आणि याच्यावर पण खूप लाईट पडले. एक्सप्रेशन पण अशी देते ना. गणपती बघायला आले की कुठं आल्या ते समजत. इकडं बघ. हो हो टिकले बघ किती 2-2. आता अजून मला टिकल्यात मागवणार आहे. हो हो मला बोलली ना बरं होतं मी मग किती वार दिसतो. तो गाईज आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आपण कुठे चाललोय? आता आपण जाऊया. आता आम्ही दुसरीकडे चाललोय पाया पडायला. सो व्लॉग असंच बघत राहा. बघा किती आहे. नक्की जाऊ की नाही जाऊ आतमध्ये असं आलंय. भरपूर गर्दी भरपूर. तर मित्रांनो आता आम्ही गौरीपाड्यात आलो. इथे पण खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो बघण्यासाठी आणि ह्या वर्षी पण खूप मोठा डेकोरेशन केलं यांनी. चांगलं केलं ना. आम्ही इकडे चालला. आता आकड्यात गेल्यावर पाऊस पडतो आणि पाऊस पण पडतोय आणि अजून काय पडतं? पाऊस पडतो. ग्लोनेस पडतोय तुझा येडी. तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये जातो तेव्हा तुम्हाला दाखवतो. माझा आवाज बसलाय थोडासा तर ऍडजस्ट करा. कारण की आमचा सुपर मॉडेल
पकड पकड धनु पाया पडतो. सुंदर मूर्ती बाप्पाची. तर मित्रांनो खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही बाहेर निघलेलो आहे आणि आता आपण कुठे चाललो? आता बघूया जिथे जिथे बाप्पाचं दर्शन मिळेल तिथे आम्ही घेणार. आज आम्ही भिवंडीचे सगळे गणपती बघणार आहेत. तर आता आपण थोडं पुढे जाऊया. पुढे पण खूप मस्त मस्त बाप्पांच्या मूर्त्या पण बघूया, आपण दर्शन पण घेऊया आणि तुम्हाला पण दाखवतो गाईस. इग्नोर माय वॉइस. आवाज बसलाय, सर्दी झाली गाईस. पावसाचे दिवस आहेत, रोज भिजावा लागतो. तर बघू शकता आणि हिचा ग्लो बघा, इकडे बघा, ग्लो बघा, ग्लो बघा. तर पुढे जाऊया गाईस आणि तुम्हाला पुढचा पण व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर असा ब्लॉग होणार आहे, तर नक्की बघा आणि सबस्क्राईब पण करा, चॅनलला फॉलो पण करा आम्हाला इंस्टाग्रामवर आणि असंच प्रेम राहू द्या. तर धनचं स्ट्रगल चाललाय कंटिन्यू माझं. धन अरे उडी मार. अरे अरे वाजवली वाजवली. धनने घंटी वाजवली. खूप सुंदर बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण सगळे संत आहेत. किती मस्त आहे ना. मित्रांनो आता आम्ही बाप्पाच्या मंदिरात आलेलो आहे. तर इथे पण बाप्पाचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता आम्ही दर्शन घेतोय बाप्पाचे. इथं हे प्रॉपर मंदिर आहे बाप्पाचं. बापरे, एवढा पाऊस लागला बाहेर. आपण इथेच थांबूया थोडा वेळ. हो, थोडा वेळ थांबावंच लागेल कारण की पाऊस खूप जोरात चालू आहे आणि इकडे जरा बरं आहे, हवेमध्ये उभं. इथे थोडं चांगलं आहे वातावरण, एकदम फ्रेश वातावरण आहे. आणि गणपती बाप्पाचा आपण पाया पडूया आणि मग पुढे वाटचाल करू. तर धनु जरा पकड मी पाया पडतो. सो गाईस, अख्खी भिजलोय, पूर्ण भिजलोय आम्ही आता. काय मागतायत देवाकडे? काय मागतायत देवाकडे? काय मागू, माझ्याकडे सगळंच आहे. तुम्ही काय मागू देवाकडे? आईच्या मागा ते फक्त सगळ्यांना सुखी ठेव, हेच मागत होतं. बस बस, सगळे सुखीच आहेत, सुखीच राहतील, आपण हो, पण हो, हो. सुखीच राहा. हो हो. तो गाईस, आज कशी दिसते सांगा. आज पूर्ण दिवस सकाळपासून ते रात्रीपर्यंत मीने आज साडीच घातले आणि आम्ही देवलात बसलोय. बाप्पाच्याच, गणपती बाप्पाच्याच देवलात बसलोय. आता भरपूर सारे आम्हाला गणपती बघायचे, दर्शन घ्यायचे आणि उद्या आमचे बाप्पा चालले आहेत, तर त्यांना पण थोडं टाईम द्यायचं आहे रात्री. आणि दुसरी गोष्ट की आज पाऊस पण भरपूरच लागलाय. नाही तेव्हा काल तर मस्त अजिबात नव्हता पाऊस, पण आज खूप लागलाय पाऊस. बघू आता पाऊस कधी थांबतो आणि आम्हाला जायला कधी भेटतो. तर मित्रांनो आम्ही आता मंदिरात आलो. तर ना धनुला शांतता वाटते इथे खूप आणि मंदिरात ॲक्च्युली मध्ये शांतताच आहे आणि खूप मस्त वाटतं. वातावरण पण जाम भारी आहे, एक नंबर वातावरण आहे. शांत बसलं बघ. सगळे पिलर मोजल आज, सगळं पिलर मोजेल. झुंबरचं एक एक हिरा मोजत घातलं मी मंदिरातला. चांगलं आहे एकदम, वातावरण एकदम शांत आहे आणि खरंच इथं कधीपासून आम्ही बसलोय, जाऊशी नाही वाटत आहे, असं बाहेर जाऊशी नाही वाटत आहे. पाऊस तर आहेच पण ना
खूप शांतता इथे, मस्त वातावरण, एकदम मस्त वाटतंय. आम्ही कधीपासून बसलोय, कशा बसलो ना या अर्धा तास झाला आम्ही आया चौक. 10 वाजला, आम्ही 9:30ला आलतो आया. मित्रांनो खूप सुंदर, इथे पण खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि जणू पाया पडते. आणि आता मी पण पाया पडतो बाप्पाच्या. खूप ग्लो मारतं इकडे लाईटीचा. खूप सुंदर मूर्ती बाप्पाची. सो गाईस, आरती चालू आहे बाप्पाची आणि आरती चालू आहे. आणि आता आम्ही पाया पडलोय. आणि आता कुठे जायचं? आता आपण जाऊया तिकडे पण आहे का? कुठे? तिकडे पण आहे का गणपती? त्या साईडला आरती पण चालू आहे. आहे. हो, त्या साईडला पण आहे. चल बाजूला सो जाऊया. गाईस, बघू आता, चला. तर मित्रांनो, आता दर्शन तर झालं आमचं, मस्त दर्शन झालं. आता आपण काय चाललं? बघू. आता आपण संतोष शेट्टीच्या चान्सेस वाटत नाहीत, कारण संतोष शेट्टीच्या गणपतीला, म्हणजे संतोष शेट्टीचा गणपती बसवलाय ना, बाप्पा बसवलाय ना, ते खूप अफाट गर्दी तिथे. जास्तच क्राऊड आहे तिथं. तर तिथे जाऊन ना आपण बाहेरूनच बघूया, जर भेटलं आतमध्ये जायला तर जाऊया, नाहीतर खूप कंटाळा आलाय. तर बाप्पा, सगळे बाप्पा एकच आहेत आणि आम्ही भरपूर सारे बाप्पा बघितलेत. आज खूप सारे बाप्पा बघितले. नशिबात असेल तर भेटू, जायला नाही. नक्कीच. इसके आगे कुछ नहीं चलता. चला बघूया. तर काय, आता आम्ही निघतोय इथून आणि इथे पण खूप सुंदर बाप्पा होता. त्यानंतर किंमत बाई स्पेशल पीस. तर आता आम्ही निघतोय इथून. आता आपण एक तर घरी जाऊया, नाही, पहिले एकदा बघूया. हा, पुढे असेल ना. भेटतोय ते ना, मला तर नाही तर मग घरी जाऊ. चला गाईस. घ्या ना. आता आम्ही आलेले घरी आणि खूप थकलो आम्ही. तरी आता काय, आज लास्ट दिवस आहे जागरण आहे.